खबर महाराष्ट्र के खामगांव से है, जहां खामगांव के वकील संघ के द्वारा प्रॉपर्टी टैक्स बढ़ोतरी के संबंध में उप मुख्य अधिकारी को 4 जनवरी 2026 को नगर परिषद खामगांव में एक ज्ञापन दिया गया था। इस ज्ञापन में खामगांव बार एसोसिएशन की ओर से कहा गया कि नगर पालिका ने जो प्रॉपर्टी टैक्स के लिए प्राइवेट कंपनी द्वारा सर्वेक्षण कराया गया था वह गैर संवैधानिक है। इसलिए नगर पालिका ने जो प्रॉपर्टी टैक्स में भाई साहब बढ़ोतरी की है, इसके लिए वकील संघ की ओर से चेतावनी दी गई कि यदि 7 दिनों के भीतर इस ज्ञापन में फैसला नहीं लिया गया तो वकील संघ की ओर से मुंबई उच्च न्यायालय की खंडपीठ नागपुर न्यायालय में याचिका पर दाखिल करेंगे। काल दिनांक 4/2/2026 रोजी वकील संघ खामगाव यांच्या मार्फत मुख्य अधिकारी नगर परिषद खामगाव यांना करवाढीच्या संदर्भात कमी करण्याकरिता एक निवेदन देण्यात आलेले आहे। त्यामध्ये त्यांना 7 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे, कारण मुख्य अधिकारी नगर परिषद खामगाव यांनी जी काही कर आकारणी केलेली आहे आणि कर मूल्यांकन करण्याकरिता त्यांनी प्रायव्हेट संस्थेमार्फत कर आकारणीचं कामकाज केलेलं आहे। त्याकरिता आपल्या माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी संदीप विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये अशी करवाढ असंवैधानिक ठरवलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की झालेली करवाढ ही फार अवास्तव आहे आणि ती आपण कमी करावी अशी विनंती वकील संघामार्फत केलेली आहे। आणि त्यांनी 7 दिवसाच्या आत करवाढ न केल्यास वकील संघ त्याच्या विरुद्ध निश्चितच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे रिट याचिका दाखल करेल आणि खामगावकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद। 2021 पासून मागची बॉडी होती नगर परिषदला, 2022 पासून प्रशासक राज लागलेला आहे। 2022 ते 6/1/2026 पर्यंत नगर परिषद खामगावला प्रशासकची नेमणूक सरकारने केली होती। या नेमणुकीदरम्यान कोणतेही रिझोल्युशन ठराव घेण्यात आले नसल्याची आम्हाला माहिती झाली। 6/1/2026 मॅडमने नगराध्यक्षाने पदभार स्वीकारलं, बाकी लोकांनी पदभार स्वीकारला आणि 8/1/2026 रोजी मुख्याधिकाऱ्यांनी यांनी नोटीस काढली। नोटीस काढून त्याने करवाढीबद्दल लोकांसाठी नोटीस काढली। ही जी नोटीस काढली या नोटीसमध्ये कोणताही ठराव प्रशासकाने किंवा मुख्याधिकाऱ्यांनी घेतलं नाही असं आम्हाला माहिती पडली। बिना ठरावचे नोटीस काढणे इट इज इलिगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल ॲज पर द प्रोविजन्स ऑफ लॉ। सो दॅट नोटीस विच हॅव बीन इश्यूड बाय द चीफ ऑफिसर इज टोटली इलिगल अँड देअर आफ्टर त्यानंतर त्यांना लोकांना नोटिसा काढल्या, अवचे सवाकार लावल्या। कोणाला म्हणजे मी स्वतः सांगतो की कोणाला 900 पटाने टॅक्स आलेला आहे, 900%, कोणाला 1000%, कोणाला म्हणजे माझ्या टॅक्स जर 2000 आहे तुम्हाला 20,000चा टॅक्स आला। हे कोणत्या आधार टॅक्स तुम्ही लावला, काय तुमचे रूल्स काय आहे, काय तुमचं मूल्यांकन काय, याबद्दल काहीही लोकांना माहिती नाही। असं माहीत पडलं की भाई त्याने कोणतीही एक एजन्सी होती अमरावतीची, त्यांना हे मोजमापचे काम दिले होते। कायद्याचे असे तरतूद आहे की कोणतेही प्रायव्हेट एजन्सीला असे मूल्यांकनचे काम, असेसमेंटचे काम देता येत नाही। जर दिला तर तो अवैध ठरेल। तर आमचं असं म्हणणं आहे की त्या एजन्सीला त्याने काम दिलं तर ते कोणत्या काळात दिलं, त्याच्यावर ठराव होता का नगर परिषदचा? नाही होता, कारण बॉडीज नव्हती। 25 मध्ये त्याने ठराव त्यांना हँडओव्हर केला, तर बॉडीज नव्हती त्यावेळेस। विदाउट रिझोल्युशन ऑफ द जनरल बॉडी त्यांनी हे मूल्यांकन अलॉट केलं दुसऱ्या कंपनीला, ते कायदेशीर देता येत नाही। त्याने असेसमेंट केला, रिव्हॅल्युएशन केला, काही ठिकाणी गेलेच नाही, ते मनाने भरले रकाने। आमच्या असं म्हणणं आहे की 7 दिवसाच्या आत शासनाने असं करावा की हे जो करवाढी प्रस्तावित आहे ते मागे घ्यावी, जे प्रॉपर्टी टॅक्स लावला ते मागे घ्यावा। पाणीची वॉटर टॅक्स जे 1200-1800 केले, आपोआप केले, कोणाला माहीत नाही। मी सांगतो जनतेला माहित आहे का कोणाला? 1200-1800 केले। हे त्यांना आता म्हणजे खुद मुख्तारी नाही। आपण भारतमध्ये जगतो, भारतमध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे। हो, आणि 7 दिवसाच्या आत त्याने करवाढी जे आहे याचा प्रस्ताव जे आहे परत घेतला नाही। पाणीकर जे तसं ठेवा असं म्हणणं आहे, आणि जो असेसमेंट केला लोकांच्या घरांच्या ते परत घ्यावा, ते विड्रॉल करावा आणि आहे तशी परिस्थिती करायची। रकमेची म्हणजे मला ज्या 1200 टॅक्स ते कायम ठेवावा आणि तुम्हाला जे काही करायचे आहे तर नियमाने करा। यापुढे नियम आहे, सरकार आहे, कशासाठी आहे? नियमाचे पालन करा, रिअसेसमेंट करा, रिव्हॅल्युएशन करा, मग आम्हाला म्हणजे टॅक्स नवीन आकारणीनुसार द्या। आणि जर असं नाही केलं
तो 7 दिवसाच्या आम्ही त्यांना 7 वर्किंग डेजचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. 7 वर्किंग डेजच्या अंदर आतमध्ये त्यांनी कोणते स्टेप न घेतला तर आम्ही वकील संघाच्या मार्फत पिटिशन दाखल करू हायकोर्टात आणि ज्याला त्यावेळेस आमच्या जनतेचा सहयोग मिळाला तो जनताना आम्ही सोबत घेऊ असं आमचं म्हणणं आहे. करवाढी जे आहे याचा प्रस्ताव जे आहे परत घेतला नाही, पाणेकर जे तसं ठेवा असं म्हणणं आहे आणि जो असेसमेंट केला लोकांच्या घरांच्या ते परत घ्यावा, ते विड्रॉल करावा आणि आहे तशी परिस्थिती करायची. रकमेची म्हणजे मला ज्या 1200 टॅक्स ते कायम ठेवावा आणि तुम्हाला जे काही करायचे आहे तर नियमाने करा. यापुढे नियम आहे, सरकार आहे, कशासाठी आहे, नियमाचे पालन करा, रिअसेसमेंट करा, रिव्हॅल्युएशन करा, मग आम्हाला म्हणजे टॅक्स नवीन आकारणीनुसार द्या. आणि जर असं नाही केलं तो 7 दिवसाच्या आम्ही त्यांना 7 वर्किंग डेजचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. 7 वर्किंग डेजच्या अंदर आतमध्ये त्यांनी कोणते स्टेप न घेतला तर आम्ही वकील संघाच्या मार्फत पिटिशन दाखल करू हायकोर्टात आणि ज्याला त्यावेळेस आमच्या जनतेचा सहयोग मिळाला तो जनताना आम्ही सोबत घेऊ असं आमचं म्हणणं आहे.